स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सविताज केक हाऊसमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत। तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी 2 kg केकमधून मिकी माऊस थीममधला हा व्हिडिओ, केकचा व्हिडिओ। तर आजचा आपली थीम होती मिकी माऊस थीम आणि 3 टायरमध्ये कस्टमरनं हा केक बनवायला सांगितलेला। तसा तर कस्टमाइज केक होता आणि सेमी फॉन्डनमधून हा बनणार होता। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक 7 इंच 6 इंच आणि 4 इंचचा टीन यूज करून 3 वेगवेगळे बेस बनवून घेतले। आणि त्यासाठी हा केक चॉकलेटमधून होता, तर मग खूप सारे चॉकलेट्स, सिरप आणि चोको चंक्स यूज करून मी हे केक फायनल आयसिंग वगैरे करून घेतले। तर आयसिंगचा व्हिडिओ मी आज स्किप केला आहे, कारण जनरली खूप व्हिडिओ असतात त्यात, आणि तरी देखील तुम्हाला प्रॉपर आयसिंगचा व्हिडिओ जर नवीन असाल तुम्ही होम बेकर आणि तुम्हाला डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर तशी व्हिडिओच्या लिंकमध्ये नक्की कमेंट करा। तोही व्हिडिओ मी डिटेल व्हिडिओ चॉकलेटचा, आयसिंगचा, लेअरिंगचा, क्रीमचा वगैरे नक्की शेअर करेल। तर या ठिकाणी मी 3ही बेस इथे कंप्लीट करून घेतले आयसिंग त्याचं, आणि खूप डार्क असा रेड कलरमधून कस्टमरला हा केक हवा होता। तर त्यासाठी मी रेड कलर प्लस ब्लॅक कलर आणि थोडासा ब्राऊन कलर असा 3 कलर एकत्र करून मग इथे तुम्ही बघू शकता हा किती सुंदर असा टोमॅटो रेड कलर मला मिळालेला आहे। आणि मधला बेस हा मला व्हाईट ठेवायचा होता आणि वरचा आणि खालचा बेस हा रेड कलरमधून डेकोरेट करायचा होता। यासाठी मी जे फॉन्डनच्या फिगर्स त्यामध्ये ॲड केलेल्या होत्या, काही मिकी माऊस, बोज वगैरे, तर ते मी अगोदरच्या रात्रीच बनवून ठेवलेले होते, ते की मग सेट होऊन जातात। आणि 3 टायर केक असल्यामुळे मग मी या केकमध्ये असे डॉल्स इन्सर्ट करून घेतले, की ज्यानं हा केक माझ्या घरापासून जवळजवळ 7-8 किलोमीटर लांब जाणार होता। मग तो केक कुठेही डॅमेज होऊ नये नेताना, त्यासाठी मग मी खालच्या दोन्ही लेअरमध्ये डॉवेल्स घालून घेतले आणि नंतर वरच्या पूर्ण 3ही केकला बांधून ठेवेला असा एक डॉवेल्स त्यात ॲड केला। त्यानंतर मिकी माऊस थीम होती, तर मग त्यासाठी असा मिकी माऊसचा जो फेस आहे तो या ठिकाणी मी रेडी करून घेतला। त्याला वरती रेड कलरचे बोज वगैरे असे ॲड केले। आणि आपण तसं तर या दिवसात फॉन्डनसोबत काम करणं कठीण जातं, पण आदल्या दिवशी जर आपण त्या फॉन्डनच्या फिगर करून ठेवल्या तर त्या मस्त अशा छान सेट होऊन जातात आणि केकवर अप्लाय करताना आपल्याला कसलीही अडचण येत नाही। आणि ज्या वेळेला फायनल केक डिलिव्हर करणार असाल तुम्ही, त्यावेळेला त्या केकवर अशा चिटकवून घ्यायच्या, म्हणजे त्या फॉन्डनचा कलर क्रीममध्ये मिसळत नाही। तर ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स असतात फॉन्डनच्या फिगरसोबत काम करताना, पण जेव्हा आपण सारखे केक बनवत जातो त्यातून मग ते आपल्याला शिकायला मिळतं। त्यानंतर मी या ठिकाणी असे केकला एक खाली गोल्डन कलरची लेस लावून घेतली आहे। मग लेस लावल्याच्या नंतर तुम्ही या केकचा लुक बघू शकता, किती सुंदर असा लुक त्या केकला आलेला आहे। आणि हा चॉकलेटचा केक कस्टमरला तर खूपच आवडला होता। तर याचा जो लुक आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला असे 2 टायर 3 टायर केक्स करताना जर काही अडचणी येत असतील तर आणि काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता। त्यावर मी व्हिडिओ बनवत असते, तर तोही व्हिडिओ बनवायचा मी लवकरच प्रयत्न करीन। आणि असा झाला होता आपल्या केकचा फायनल लुक। तर कसा वाटला आहे तुम्हाला केकचा लुक कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।